दरम्यान आता कुणाल कामरा याच्यावर कायदेशीर कारवाई करणार असा इशारा गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिलाय। कुणाल कामराची मानसिकता तपासायला हवी असं देखील योगेश कदम म्हणाले। तर कामरानं कुणाचंही नाव घेतलं नाही असं संजय राऊत यांचं म्हणणं आहे। शेवटी आरोपी जरी असला तरी सुद्धा पोलिसांनी त्याला जी नोटीस सर्व केलेली आहे ती नोटीस सर्व करत असताना अर्थातच कायद्यानुसार त्याला प्रोटेक्शन हे दिलं जाईल, परंतु शिवसैनिकांच्या भावना देखील आपण समजून घेतल्या पाहिजेत। आज जे काही तिथे तोडफोड झाली अर्थातच त्याचं समर्थन करायचा प्रश्न उद्भवत नाही, परंतु नाण्याच्या दोन्ही बाजू आपण समजून घेतल्या पाहिजेत। अशा पद्धतीने आमच्या नेत्यांवरती खालच्या पातळीवरती जाऊन जर का कोणी टीका करत असेल तर शिवसैनिक काय शांत बसू शकत नाही। तोडफोड झाल्याच्या नंतर त्यांच्यावरती देखील कायदेशीर कारवाई झालेली आहे। त्यामुळे आमच्या सरकारमध्ये अर्थातच कायदा सुव्यवस्थेला आम्ही जास्त महत्त्व देतोय आणि ते राखण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय। कुणाल कामराने गेल्या अनेक काळापासून अनेक वर्षापासून त्याचे कार्यक्रम हे एका व्यासपीठावर तो करतो आणि त्याने प्रत्येकावरती व्यंग केलेलं आहे। त्याने की एकनाथ शिंदेवरच केलंय का, किंवा अजित पवार किंवा देवेंद्र फडणवीस किंवा मोदींवर केलं का? नाही, त्यांनी राहुल गांधीजींवरती केलेलं आहे, त्यांनी मनमोहन सिंगवरती केलं आहे, त्यांनी सोनिया गांधींवरती केलं आहे, त्यांनी माननीय उद्धवजींवरती केलेलं आहे। राजकारणामध्ये या गोष्टी सहन करायच्या असतात, संयमानं पाहायच्या असतात, ते सोडून द्यायच्या असतात। जोपर्यंत तुमच्यावरती व्यक्तिगत स्वरूपाची टीका किंवा बदनामीकारक टीका होत नाही तोपर्यंत राजकारण्यांनी या टीकेकडे एक मजा म्हणून पाहायला पाहिजे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।